पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाल्याची माहिती मंत्री भरत गोगावलेंनी दिली। तर आजच रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत निर्णय होणार असल्याचं गोगावलेंनी सांगितलंय। शिवाय यंदाच्या 15 ऑगस्टला झेंडा मीच फडकवणार असल्याचा विश्वासही गोगावलेंनी व्यक्त केला आहे। आज या ठिकाणी उपमुख्यमंत्र्यांनी बैठक घेतलेली आहे। काय नेमका आढावा घेतलेला आहे? उपमुख्यमंत्र्यांनी बैठक आमच्या प्रत्येकांच्या खात्याची आढावा चालू आहे की आम्ही काय काम करतोय, काय अडचणी आहेत, काय करायला पाहिजे ह्यासाठी आजची मीटिंग आहे। कारण मागच्या वेळेला काही मंत्र्यांच्या झाल्या होत्या, आज आमच्या 3-4 मंत्र्यांच्या होत्या, त्यातल्या 2 मंत्र्यांच्या झाल्यात, आमच्या आता पुढच्या ह्याच्यामध्ये येईल आणि सगळा आढावा चालू आहे। खरं तर रायगडच्या पालकमंत्री पदाचा जो मुद्दा आहे हा मागील अनेक दिवसांपासून जोर धरताना पाहायला मिळत होता। 6 महिन्यांपासून आपल्याला आश्वासन दिलं जात आहे। जिल्हा परिषदेच्या निवडणुका झालेल्या आहेत, नेमकं आता पालकमंत्रीपद कधी डिक्लेअर करणार आहेत काय? आज स्वतः मुख्यमंत्र्यांनी दोन्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री चर्चा झाली आणि खात्री वाटते आज संध्याकाळपर्यंत डिक्लेअर करतील। म्हणजे यंदाचा जो 15 ऑगस्टचा दिवस आहे तो झेंडा तुम्ही फडकावणार याबाबत शाश्वती? 100%। म्हणजे आता कुठलीही अडचण नाहीये पालकमंत्री पदाच्या बाबतीत? काही अडचण नाही। स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी आज फायनल केलंय आणि आज सांगून टाकलं त्यांनी। आज संध्याकाळपर्यंत रायगडच्या पालकमंत्री पदाचा जो तिढा होता हा सुटण्याचं आश्वासन हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे। त्यानुसार आज संध्याकाळपर्यंत त्याची घोषणा होईल असं मत या ठिकाणी मंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट दीपेशसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।